ज्यावेळेस आपल्या राज्याची निर्मिती झाली, निवडणुका सुरू झाल्या, तेव्हापासून आजपर्यंत की समोरच्याचं जेवढे उमेदवार होते त्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. ते फक्त बारामतीकरच करू शकतात आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्याच्यामुळं बारामतीकरांचा ना कमीपणा होईल असं कृत्य माझ्याकडनं घडणार नाही. त्याच्यातून तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. मी खरंच तुम्हाला सांगतोय. मी नाहीतर खुशाल, मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय. थांबा थांबा ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे. पंढरेकरांनो, पवईमाळच्या लोकांनो, मानाजीनगर असेल, माझा कुर्णेवाडी असेल, माझा सोनकसवाडी असेल, सगळ्या भागातल्या धुमाळवाडी असेल, विकोबानगर असेल, सगळ्या पंचक्रोशीतल्या, की आपण काय करायचं. कारण मी इतकं जर काम करून तुम्ही कोणी जर तुम्हाला आता वेगवेगळे मान्यवर येतील, भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक बनायचंय का तालुक्याचा चाललेल्या विकासाची गती अशीच चालू ठेवायची आणि पुढच्या पिढीचं भलं करायचंय, हे आपण ठरवायचंय. मधी नीरा नदीला पाणी नव्हतं. केशवराव, तुम्ही मला कितीदा फोन केले रात्री,